तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज पार्ट 24 आहे आपला. गेल्या पार्टमध्ये मी तुम्हाला अपट्रेंडची लिक्विडिटी का असते हे एक्सप्लेन केलेलं आहे. तरी तुम्हाला नाही कळलं असेल तर नॉर्मल तुम्ही ती व्हिडिओ डबल टिबल बघा. आणि ह्या व्हिडिओमध्ये पण मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करीन की डाऊन ट्रेंडमध्ये लिक्विडिटी डे फ्रेमच्या मध्ये हाय आणि लोच्या लिक्विडिटीला घेऊन मार्केट कुठल्या साईडला जाऊ शकतो ह्याचा आपण अंदाजा कसा लावू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला एक फर्स्ट ड्रॉइंगद्वारे समजावणार आहे. कारण येणाऱ्या तुम्ही एक्सटर्नल लिक्विडिटीमध्ये अप ट्रेंडची लिक्विडिटी, डाऊन ट्रेंडची लिक्विडिटी, त्याच्यानंतर स्विंगची लिक्विडिटी का असतात हे तुम्हाला मी एक्सप्लेन केल्यानंतर कारण तुम्हाला हे सगळं जेव्हा कळेल तेव्हाच मी कंबाईन करून तुम्हाला एंट्री मॉडेल एक्सप्लेन करणार की ह्या सगळ्यांचा लिक्विडिटीचा यूज करून एंट्री मॉडेल कसा आपण प्लॅन करू शकतो. म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की एक्सटर्नल लिक्विडिटीमध्ये डाऊन ट्रेड जेव्हा मार्केट असतं तेव्हा मार्केट कुठल्या डायरेक्शनला जाऊ शकतो. आता मार्केट डाऊन ट्रेंड आहे, लोअर लो लावतं आहे, मार्केट डाऊन चाललं आहे सारखा, लोअर लो आणि समजा इकडे एक रेड कॅन्डल बनले, ही इथे एक समजा रेड कॅन्डल बनले, वीकवाली पण बनू शकतं आहे, नॉर्मल पण बनू शकतं, पण देखील डाऊन ट्रेंड चालू आहे, आपण रेड कॅन्डल कन्सिडर करूया. जरासं तिला मी डार्क करतो रेड म्हणजे तुम्हाला पण जरासं चांगलं वाटेल. तर डाऊन ट्रेंड आहे. गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की मी मार्केट जेव्हा पण डेच्या टाईम फ्रेमवर मार्केट जेव्हा पण असतो सगळ्या ह्याच्यात म्हणजे सगळ्या टाईम फ्रेमवर लिक्विडिटीज असते. पण मी तुम्हाला फर्स्ट एक्सटर्नल लिक्विडिटी मोठ्या टाईम फ्रेमवर लिक्विडिटी काय असते ते सांगतो. गेल्या अपट्रेंडच्या पार्टमध्ये पण सांगितलेलं की मार्केट जेव्हा पण डे हाय लावतो आणि डे लो लावतो तिथे लिक्विडिटी असतात. आता बघा ह्या कॅन्डलच्या डे फ्रेमच्या टाईम फ्रेमवर इथं पण लिक्विडिटी आहे आणि इथंही लिक्विडिटी आहे. बघा इथंही लिक्विडिटी आहे. आता फक्त तुम्हाला डायरेक्शन एवढी माहिती आहे की बाबा तुम्ही स्ट्रक्चर मॅपिंग या आपल्या लोअर लो हायर हायच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की स्ट्रक्चर आपण कसा फाइंड करू शकतो, लोअर लो अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे. तर तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर डाऊन ट्रेंडचा आहे आणि खालच्या साईडला रेड कॅन्डल बनली आहे. दोन्ही साईडला लिक्विडिटी आहे, अप साईडला पण लिक्विडिटी आहे कॅन्डलच्या आणि डाऊन साईडला पण लिक्विडिटी आहे. डे फ्रेमच्या टाईम फ्रेमवर म्हणजे डे टाईम फ्रेमवर, डे कॅन्डलच्या टाईम फ्रेमवर अप साईडला पण लिक्विडिटी आहे, खाल साईडला पण लिक्विडिटी आहे. पण जेव्हाही मार्केट समजा आता इकडं क्लोजिंग दिलेलं आहे, खाल साईडला क्लोजिंग दिलेलं आहे गेल्या दिवशी, आपल्याला माहिती आहे की दोन्ही अप साईडला पण लिक्विडिटी आहे, डाऊन साईडला पण लिक्विडिटी आहे. पण मार्केट इथं ओपन करून मार्केट खाली इथं लिक्विडिटी घेतो आहे आणि मार्केट इकडचे जे ही आपली रेड कॅन्डल आहे त्याचे जे कमी टाईम फ्रेमवर जाऊन इकडे काही ऑर्डर ब्लॉक्स रिमेनिंग असतील, ऑर्डर ब्लॉक्स त्याला टच करून मार्केट इथून खाली येणार. कारण तो डाऊन ट्रेंड चालू आहे तर मार्केट डायरेक्ट इथून बॉस करू शकत नाही. इकडचे जे कमी टाईम ह्या आपल्या डेली कॅन्डलच्या 5 मिनिट्स या 50 मिनिटच्या टाईम फ्रेमवर जाऊन तुम्ही ऑर्डर ब्लॉक मार्क करू शकता, तिथपर्यंतच मार्केट जाऊ शकतं. का? कारण मार्केट डाऊन साईडचं आहे. पण अगर मी दुसरी पण एक्सप्लेन करतो काय होऊ शकतं. आता मार्केट समजा इथं ओपन झालं, खालची लिक्विडिटी न घेता मार्केट डायरेक्ट अप साईडची ही लिक्विडिटी आहे ना तिकडं लिक्विडिटी घेऊन मार्केट डायरेक्ट बॉस करतोय. का बॉस करतोय तुम्हाला प्रश्न पडत असेल, का बॉस करतोय? हा बघा मार्केट स्ट्रक्चर डाऊन साईडचं आहे. मार्केटनी खालची लिक्विडिटी घेतली असती तर आपल्या डेली टाईम फ्रेमच्या ह्या ऑर्डर ब्लॉकपर्यंतच टार्गेट घेऊ शकत होतं. पण मार्केटनी खालची लिक्विडिटी न घेता डायरेक्ट मार्केट अपसाईडला गेला, म्हणजे इथून मार्केट मूव्ह करून अपसाईडला गेला, इथं लिक्विडिटी ग्रॅब केली आणि डायरेक्ट आपण ह्या बॉसचा पण टार्गेट घेऊ शकतो, या बॉसशिवाय जास्त पण घेऊ शकतो. पण मार्केट इकडून लिक्विडिटी घेऊन मार्केट खाल साईडला लिक्विडिटी का असतं? लिक्विडिटी कधीही आपल्याला म्हणजे लिक्विडिटी मार्केटमध्ये फ्युलचं काम करतं. जोपर्यंत आपली लिक्विडिटी होणार नाही तोपर्यंत मार्केट मूव्ह नाही करणार. तर आय होप तुम्हाला
एक्सटर्नल लिक्विडिटी का असतं अप ट्रेंडमध्ये, डाऊन ट्रेंडमध्ये, डेली टाईम फ्रेमच्या कॅन्डलमध्ये हाय पण लिक्विडिटी असतं, लो पण लिक्विडिटी असतं. पण ते लिक्विडिटी घेऊन मार्केट कुठल्या डायरेक्शनला जाणार हे कळवण्यासाठी तुम्हाला मी हे सारं स्ट्रक्चर एक्सप्लेन करणार आहे. हे स्ट्रक्चर ज्यांनाही नाही कळलं असेल हे जाऊन व्हिडिओ डबल बघा आणि तुम्ही क्लिअर करा की बाबा नक्की मार्केटमध्ये डेली टाईम फ्रेमवर दोन्ही साईडला लिक्विडिटी आहे. मार्केट खालची लिक्विडिटी घेऊन मार्केट अपसाईडला इथं का नाही जात आहे? का? कारण डाऊन साईडचं हे पुरा स्ट्रक्चर आहे, इथून मार्केट खाल साईडला जात आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओ रिवाईज करा, तुमच्या नोट्स बनवा आणि तुम्ही स्वतः लर्न करा. स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला टिकायचं आहे तर तुम्ही एक प्रकारे हे सट्टा बोलतात ना, तर सट्टा नाही लावू शकत, म्हणजे जुगार नाही खेळू शकत. तुम्हाला सगळं समजून घ्यायला लागेल. तर थँक्यू. मी भेटू नवीन व्हिडिओमध्ये.